आजच्या गोष्टीचे नाव आहे दुष्ट कोल्ह्याला शिक्षा। एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता। तेथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल। एकदा त्याने उंटाला विचारले, काका, रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का? त्यावर उंट म्हणाला, बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे, या जंगलात दुसरे काय उगवणार? तेव्हा कोल्हा म्हणाला, मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो। तेथील भाज्या आणि फळे खूप रसाळ आणि ताजी असतात। उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली। उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला। कोल्ह्याने आधी जाऊन स्वतः खाऊन घेतले व नंतर उंटाला पाठवले। उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने ओरडायला सुरुवात केली। कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे 4 गडी शेतात घुसले। त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली आणि तो जंगलात पळून गेला। पण बिचारा उंट पळताना आल्यामुळे तिथेच अडकून बसला। शेतकऱ्याने उंटाला बेदम मारहाण केली। या गोष्टीला असेच काही दिवस झाले। कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला। दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली। त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरवले। काही दिवसांनी मोठा पाऊस झाला आणि जंगलामध्ये पाणीच पाणी झाले। चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपवली। उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले। मात्र जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली। कोल्हा पाण्यात बुडून मरण पावला। यावरून आपल्याला शिकवण मिळते, करावे तसे भरावे। जो जसा पेरतो तसेच फळ त्याला प्राप्त होते। तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।